नमस्कार मित्रांनो, मार्च 2020 ला आलेला इंग्लिश व्याकरणावरचा एक महत्त्वाचा प्रश्न ग्रामरवरचा. बघा, दुसरा प्रश्न आहे, द बेगर अँड द यंग गर्ल वर प्लेइंग ऑन द रोड. रिराइट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला लिहायचंय. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रचनासूत्र काय असतं? यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्लस या ठिकाणी ओ असं हे रचनासूत्र असतं. आता याच्यामध्ये यस यस कोण आहे? यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोण आहे? तर बघा, द बेगर अँड द यंग गर्ल या ठिकाणी हा तुमचा एवढा मोठा करताय दोघ जण. वेअर हे हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग जे आहे ते क्रियापदाला ऑलरेडी आयएनजी लागलेला आहे आणि ऑन द रोड हा समजा तुमचा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी हे वाक्य कुठलं आहे? तर या वाक्यामध्ये बघा, या ठिकाणी यस आहे, वेअर आहे आणि व्ही आय एन जी म्हणजे हे वाक्य जे आहे ते तुमचं कंटिन्युअस पास्ट टेन्स मधलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. त्याला आपल्याला प्रेझेंट कंटिन्यू मध्ये आणायचं आहे. तर पहिला मी एस लिहिणार. एस या ठिकाणी कोण आहे? तर यस आहे द बेगर, the beggar and young girl and the young girl झालं. बेगर आणि यंग गर्ल लिहिलं. त्याच्यानंतर ॲम इज आर पैकी मी काय लिहिणार? आता हे जे वाक्य आहे ते वाक्य जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे दोघं जण आहेत. आता हे दोघं जण म्हणजे काय झालं? अनेक वचन झालं आणि अनेक वचन असेल तर आपण काय वापरतो? आर वापरतो. यंग गर्ल आर. त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी, क्रियापद प्ले आहे आणि इथं ऑलरेडी प्लेला आयएनजी म्हणजे प्लेइंग. बघा या ठिकाणी प्लेइंग, प्लेइंग या ठिकाणी येईल. प्लेइंग, प्लेइंग आणि नंतर मग पुढचा ऑन द रोड जसाच्या तसा. पुढचा भाग जो आहे ऑन द रोड जसाच्या तसा. ऑन द रोड. बघा मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2020 ला आलेला हा प्रश्न इंग्लिश ग्रामरचा आपण बघितलेला आहे. आता इंग्लिश ग्रामरची तुमची जर रिव्हिजन झाली नसेल आणि तुम्हाला इंग्लिश ग्रामरवरची पूर्ण व्हिडिओ बघायची असेल, तर इथे बघा रिलेटेड व्हिडिओमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इंग्लिश ग्रामरची आपली सगळी व्हिडिओ बघू शकताय आणि तुमची इंग्लिशची चांगली तयारी होऊन जाईल. धन्यवाद.